आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आंतरजिल्हा बदलीबाबत काल जे पत्र आलेलं आहे, तर त्यावर बरेच ग्रुपवर किंवा सोशल मीडियावर अशी मेसेज फिरत आहे की या बदली प्रक्रियेमुळे नवीन शिक्षकांना जे यामध्ये संधी देण्यात आलेली आहे, नव्या शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत, त्यामुळे खूप वेळ जाणार आहेत, अशा प्रकारचे काही मेसेज फिरत आहेत. तर मित्रांनो, त्यामागे काय सत्यता आहे ते आता आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, सर्व प्रकारचे जे आंतरजिल्हा बदलीचे आतापर्यंत पत्र आलेले आहेत आणि कोणता नवीन निर्णय किंवा कोणत्या नवीन शिक्षकांना यामध्ये संधी मिळणार आहे त्याबाबतली अधिकृत तुम्हाला माहिती जी आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर हा जो सर्व प्रकरण आहे मित्रांनो, तो सुरू होत आहे एका जी-आर पासून आणि हा जो जी-आर आहे तो शालेय शिक्षण खात्याने 21 जून 2023 रोजी काढलेला आहे. त्यामध्ये त्यांनी ग्रामविकास खात्याला काही महत्त्वाचे निर्देश दिले होते. त्यापासून हे बदल्यांचा जे प्रकरण आहे ते सुरू झालेलं आहे. यामध्ये महत्त्वाचा असा आदेश शिक्षण खात्याने ग्रामविकास खात्याला दिला होता, की किंवा त्यांचे अधीनस्थ अधिकारी यांना दिला होता, की ग्रामविकास खात्याचे अंतर्गत जे येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यामधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची 2022 मधील कारवाई जी आहे पूर्ण झालेली आहे. परंतु त्यावेळी काय होतं, की बरेच जिल्हा परिषदांचे रोस्टर त्यावेळी कंप्लीट नव्हते किंवा काही जिल्हा परिषदांमध्ये रोस्टर कंप्लीट असून देखील शिक्षकांच्या अतिरिक्त जागा होत्या, म्हणून शिक्षकांना संधी मिळाली नव्हती. सदर बदल्यांमध्ये विनंती केलेले शिक्षकांना बदली मिळालेली नाही, असे शिक्षकांचे जे विनंती अर्ज होते, म्हणजे मागच्या वर्षीचेच आहे 2022चे, तर ते प्रतीक्षा दिन ठेवायचे सांगितले होते आणि ज्या प्रकारे पदे रिक्त होतील भविष्यामध्ये त्याप्रमाणे रिक्त पदांवर बदली देण्याबाबतची कारवाई ग्रामविकास खात्याने करावी, असे निर्देश शिक्षण खात्याने दिले होते. त्यानंतर आंतरजिल्हा बदली संपूर्णतः बंद करण्याची तरतूद ग्रामविकास खात्याने करावी. हे नवीन शिक्षकांसाठी म्हणजे आता 2022च्या टेटनुसार जे भरती होणार आहे, तर त्यांच्याकरिता आंतरजिल्हा बदलीचा हा प्रकरण तर डायरेक्टली बंद करण्याचे आदेश शिक्षण खात्याने दिले. आणि यामध्ये हा आदेश दिल्यानंतर आता शिक्षण खात्याचे हा जी-आर नंतर ग्रामविकास खात्याने जे महत्त्वाचा निर्णय घेतला होता ते आता आपण इथे बघूया. आता या जी-आरला अनुसरून जे आहे ग्रामविकास खात्याने कारवाई करण्यासंदर्भात 27 ऑक्टोबर 2023 रोजी पहिला जे त्यांचा पत्र होता, तर ते विन्सिस आय-टी जे कंपनी बदल्यांचे काम बघते त्याला काढलेला होता आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की प्राथमिक शिक्षकांचे बिंदूनामावली व अनुषंगाने आंतरजिल्हा बदलीबाबत त्यांनी या कंपनीला त्यामध्ये जे आहे आदेश दिला होता किंवा त्याला हे सांगितलं होतं, की आपल्याला कशाप्रकारे आता बदल्या करायच्या आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की 13/9ला म्हणजे जी-आरच्या नंतर शासनाने एक पत्र त्यांना दिलं होतं. त्यामध्ये तेच सांगितलं होतं, की 2022 मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये ज्या शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवत असताना ज्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र असून देखील रिक्त जागा अभावी त्यांना संधी मिळाली नव्हती, बदली मिळाली नव्हती. अशा शिक्षकांना 2022च्या बदली प्रक्रियेमधील त्यांचे अर्ज जे आहे प्रतीक्षा दिन ठेवून प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्यांची कारवाई सुरू करण्याचे हे सूचना कंपनीला सुद्धा ग्रामविकास खात्याने 27 ऑक्टोबरच्या पत्रान्वये दिल्या होत्या. यामध्ये त्यांनी जी-आरचा उल्लेख पण केलेला आहे, की 21 जूनचा जी-आर आहे त्यान्वये सन 2022 मध्ये जे बदल्या आहेत ज्या शिक्षकांना मिळाल्या नव्हत्या, तर त्या शिक्षकांना बदल्या देण्यासंदर्भातली प्रक्रिया आता आंतरजिल्हा सुरू करायची आहे आणि त्यांचे अर्ज प्रतीक्षा दिन ठेवण्यात आलेले आहे. तर आता ते कारवाई सुरू करण्यासाठी त्याकरिता बिंदूनामावली तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची कारवाई जी आहे तात्काळ करण्याची जे निर्देश आहे 9/10/2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली होती संचालक यांच्या अध्यक्षतेखाली आणि शालेय शिक्षण मंत्री यांनी सर्व जिल्हा परिषदांना यामध्ये आदेशित केले होते, की तुम्ही त्यांचे बिंदूनामाला तात्काळ पूर्ण करावे आणि 2022चे प्रतीक्षा दिन ठेवलेले जे अर्ज आहे ते त्यांच्या बदल्या करण्यासाठी बिंदूनावली आवश्यक होती, म्हणून बदली पोर्टलवर ते अपलोड करण्याची कारवाई जिल्हा परिषदांनी करावी, असे निर्देश स्पष्ट 27 तारखेच्या पत्रान्वये जे ग्रामविकास खात्याचे उपसचिव होते तर त्यांनी दिल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं, की 28/10 ते 29/10 या 2 दिवसांमध्ये तुम्ही बिंदूनामावली पूर्ण करावी. परंतु मित्रांनो, मावकने बरेच जिल्हा परिषदांच्या रोस्टरमध्ये वारंवार त्रुट्या आढळल्या होत्या. त्यांनी त्रुट्या काढल्या होत्या. ते त्रुट्या दुरुस्त करण्यासाठी बराचसा 2-3 वेळा त्यांचा पत्रव्यवहार झाला. मग त्याला खूप थोडासा वेळ लागला आणि हे 10वा जे महिना होता ऑक्टोबरचा ते तर गेला. यामध्ये नोव्हेंबरमध्ये जे आहे सर्व जिल्हा परिषदांचे जे रोस्टर आहे ते आता पूर्ण झाले, म्हणून आता हे कारवाई सुरू होत आहे. परंतु ग्रामविकास खात्याने याची तयारी तर यापूर्वीच केली होती. तर
मित्रांनो, आता या प्रकरणामध्ये खरा ट्विस्ट इथून आलेला आहे, जेव्हा जे शिक्षण खात्याने पुन्हा एकदा 3 नोव्हेंबर 2023 रोजी शिक्षण खात्याचे वतीने प्रधान सचिव जे आहेत ग्रामविकास खात्याचे, त्यांना आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा राबविण्यासंदर्भात काही निर्देश दिले होते. आणि हे निर्देश देताना जे शिक्षण खात्याचे उपसचिव आहेत तुषार महाजन साहेब यांच्या सहीने हा पत्र होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की स्पष्टपणे शिक्षण मंत्री महोदयांची अध्यक्षतेखाली जी बैठक 28/10/2023 रोजी झाली होती, तर त्याचा त्यांनी रेफरन्स घेऊन, संदर्भ घेऊन सांगितला होता की मराठी भाषा व शिक्षण मंत्री जे आपल्या राज्याचे आहे आणि मराठी भाषा मंत्रीसुद्धा त्यांच्याकडे खातं आहे. तर शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 28/10/2023 रोजी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये विविध संघटनांचे प्रतिनिधी होते. त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शक्य तितक्या लवकर आंतरजिल्हा बदलीच्या धोरणामध्ये आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा राबवायचा आहे. शिक्षण मंत्री महोदयांनी हे निर्देश त्या बैठकीमध्ये दिले होते. त्याला अनुसरून शिक्षण उपसचिव यांनी पत्र काढून ग्रामविकास खात्याचे सचिवांना कळविले आहे की लवकरात लवकर 6वा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये त्यांनी आता नवीन मुद्दा तेव्हा ॲड केला आणि त्यामुळेच थोडंसं यामध्ये ट्विस्ट आलेलं आहे कहाणीमध्ये. असं आहे की 2022मध्ये अर्ज भरलेले जे शिक्षक होते, त्यांचे फॉर्म होते, तर त्यांना एडिट करण्याची संधी त्यांनी मागितली होती संघटनांनी बैठकीमध्ये. व 2022मध्ये जागा नव्हत्या म्हणून बरेच शिक्षकांनी अर्ज केले नव्हते ऑनलाईन. तर त्या अर्ज न केलेले सर्व बदलीपात्र शिक्षकांना नव्याने अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत अशी मागणी शिक्षण मंत्री यांच्याकडे संघटनांनी केली असता माननीय मंत्री महोदयाने त्याला संमती दिलेली आहे. तरी आंतरजिल्हा बदलीबाबतचे धोरण आपल्या विभागाअंतर्गत राबविण्यात येत असल्याने संघटनांनी केलेल्या मागणीचा आपण जे आहे विचार करावा आणि त्याबाबत शिक्षण मंत्री यांनी दिलेली संमतीस अनुसरून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण खात्याने ग्रामविकास खात्याला दिले होते. म्हणून ज्या शिक्षकांनी 2022मध्ये जागा नव्हते म्हणून अर्ज केला नव्हता, तर त्यांना पण संधी इथे द्यावी आणि ज्यांनी अर्ज केला होता परंतु त्यांना जिल्हा चेंज करायचा होता, कारण त्यावेळी जागा नव्हते म्हणून काहींनी जिल्हा चेंज करण्याची आता मागणी केली आहे. तर ते एडिट ज्याला आपण म्हणू शकतो, तर तो एडिट करण्याचा पत्र हा शिक्षण उपसचिव यांनी दिला होता ग्रामविकास खात्याला आणि हा पत्राचा दिनांक आपण बघू शकतो 3 नोव्हेंबरचा आहे. मग आता ग्रामविकास खात्याने पुन्हा एकदा काय केलं आहे की 22 तारखेला अजून एक लेटर काढला होता आणि सर्व जिल्हा परिषदेचे सीईओ यांना या संदर्भात त्यांनी बदल्यांच्या संदर्भात माहितीबाबत हा पत्र दिला होता. यामध्ये त्यांनी शासनाच्या जे जी.आर. 21 जूनचा त्याचा रेफरन्स दिला, त्यांचे जे ग्रामविकास खात्याचे बदलीचे जी.आर. आहे त्याचा रेफरन्स दिला आणि त्यांचं जे 27/10चं पत्र आपण आत्ता बघितलेलं आहे, तर त्याचा रेफरन्स त्यांनी दिला आणि त्यांनी सांगितलं यामध्ये जिल्हा परिषदांना की आपण जे आहे 27 तारखेला तुम्हाला बदली करण्यासंदर्भात जे पत्र दिलं होतं, तर त्याचं तुम्ही अवलोकन करावा. तसेच 2022मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवत असताना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते, मात्र रिक्त जागांअभावी त्यांना बदली मिळाली नव्हती. फक्त अशाच शिक्षकांना 2022च्या बदली प्रक्रियेमधील प्रतीक्षा दिन त्यांचे ठेवलेले जे अर्ज होते, तर त्या बाबत बदल्यांची कारवाई सुरू करण्याच्या अनुषंगाने बिंदूनामावली तुम्ही बदली पोर्टलवर अपलोड करा आणि त्याकरिता 12 वाजतापासून म्हणजे हे पत्र जे तारखेला निघालेलं आहे यामध्ये 22 नोव्हेंबरचं पत्र आहे. 22 नोव्हेंबरच्या दुपारी 12 वाजतापासून हा पत्र त्यांनी दिला होता आणि 12 वाजतापासून विन्सिसचं जे ITचं पोर्टल आहे बदल्यांचं, तर त्यावर सर्वांनी आपले बिंदूनामावली अपलोड करण्याचे तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. तसेच जिल्हा परिषदांनी यापूर्वी जर बिंदूनामावली अपलोड केली असेल तर पुन्हा एकदा त्यांनी नव्याने अपलोड करण्याचे त्यांनी निर्देश दिले होते. परंतु मित्रांनो, यामध्ये त्यांनी जे आहे जे शिक्षण मंत्री महोदयांची जी मीटिंगचा मुद्दा होता, म्हणजे नव्या नवे शिक्षक म्हणजे 22मधील जे नवे शिक्षक होते ज्यांची बदली करिता ते पात्र होते, परंतु रिक्त जागांअभावी त्यांनी अर्ज केला नव्हता म्हणून नव्याने अर्ज करण्यासाठी व एडिट करण्याची संधी त्यांनी इथे दिली नव्हती 22च्या पत्रामध्ये. तर यानंतर आता काय झालं की 22च्या पत्रानंतर पुन्हा एकदा शिक्षण खात्याने त्यांना सांगितलं होतं की आपल्या मीटिंगमध्ये झालेल्या निर्देशानुसार तुम्ही या शिक्षकांना संधी द्या. तसेच त्यानंतर आता ग्रामविकास खात्याचे जे मंत्री आहेत म्हणजे गिरीश महाजन साहेब यांच्याकडे आमदार परिणय फुके जे भंडारा जिल्हा गोंदियातून येतात, त्यांनी देखील मागणी केली होती आणि त्यांनी 29 तारखेला पुन्हा त्यांना देखील पत्र दिला होता ग्रामविकास मंत्र्यांना. त्यानंतर आता ग्रामविकास खात्याने काय केलं आहे की 22 नोव्हेंबरच्या पत्रानंतर बदली पोर्टलवर तर अपलोड करण्याचे सांगितलेच आहे जिल्हा परिषदांना त्यांचे रोस्टर, परंतु 30 तारखेला पुन्हा त्यांनी एक लेटर काढलेलं आहे. ते कालचे
तर मित्रांनो तो पत्र हा होता. त्यामध्ये 30 नोव्हेंबर रोजी 30 नोव्हेंबर 2023 रोजी ग्रामविकास खात्याने पुन्हा जिल्हा परिषदांचे सर्व CO यांना आणि संबंधित कंपनीला त्यामध्ये बदल्यांच्या विषयाबाबत एक महत्त्वाचं पत्र लिहिलेलं. त्यामध्ये त्यांनी मित्रांनो इथे लक्षात घ्या की शिक्षण खात्याचं जे पत्र आहे महत्त्वाचा 3 नोव्हेंबरचा, म्हणजे ज्याची माहिती आत्ताच तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी दिली आहे. शिक्षण उपसचिव यांचा 3/11चा पत्राचा त्यांनी इथे रेफरन्स घेतलेला आहे. तसेच त्यांचे 27/10 22/11चे दोन्ही पत्राचा त्यांनी इथे रेफरन्स घेतलेला आहे. आणि शासनाचे शिक्षण खात्याचं 21 जूनचं जे GR आहे, जे आपण या सर्वांच पत्रांची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीमध्येच दिलेली आहे. तर त्या सर्वांच्या पत्रांचा त्यांनी इथे संदर्भ घेऊन महत्त्वाचा पत्र 3/11चा आहे शिक्षण उपसचिवांचा. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदांच्या आंतरजिल्हा बदल्यांची ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबत जे आहे त्यांनी GR नुसार कारवाई करण्यात येत आहे. परंतु शिक्षण खात्याने 21 जून रोजी एक महत्त्वाचा GR काढलेला आहे. शिक्षकांच्या बदल्या बंद करण्यासंदर्भात नवीन शिक्षकांच्या व जुन्या शिक्षकांना त्यांचे अर्ज प्रतीक्षाधीन ठेवण्यासंदर्भात हा GR आहे 21 जूनचा. तसेच शासन निर्णय हा झाल्यानंतर आता त्यांनी सांगितलेलं आहे की अजून एक हा तर शासन निर्णय झाला 21 जूनचा, आणि शासनाचा एक पत्र आहे 3/11/23चा उपसचिवांचा, जे मी तुम्हाला यापूर्वीच दाखवलेला आहे. तर त्या अनुषंगाने बदलीच्या करण्याच्या अनुषंगाने खालील आदेश देण्यात येत आहे. म्हणजे आता ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषदांना सांगितलेलं आहे की शासन निर्णय त्यांचा जे 2021 आहे बदल्यांचा, त्यानुसार जे शिक्षक कर्मचारी 30 जून 2023 रोजी बदलीस पात्र असतील अशा शिक्षकांनाच अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी. म्हणजे मित्रांनो हे 2022च्या बदल्यांसंदर्भात 21चा GR होता. 21च्या GR नुसार कारवाई करण्यात येत होती. त्यामध्ये त्यांनी जे परिच्छेद क्रमांक 2.1 इथे दिला होता, त्यानुसार जे शिक्षकांची 30 जून 2023 ते बदलीस पात्र असतील अशा शिक्षकांना नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच 2 नंबरचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे, 2022मध्ये ज्या शिक्षकांनी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये अर्ज केलेले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीमध्ये ज्या रिक्त जागा नव्हत्या म्हणून त्यांनी जे बदली त्यांना मिळाली नव्हती, म्हणून असे शिक्षकांना 2022च्या भरलेल्या अर्जामध्ये जिल्हा बदल करण्याची, म्हणजे त्यांचा फॉर्म एडिट करण्याची संधी देण्यात यावी, असा 2 नंबरचा पॉईंट त्यांचा सांगत आहे. हे 2 झाले. आता तिसरा आणि शेवटचा पॉईंट त्यांमध्ये सांगितलेला आहे की जर काही न्यायालयीन प्रकरण असतील किंवा विभागीय आयुक्त यांच्याकडे काही आदेश असतील शिक्षकांच्या संदर्भात, तर त्यांना देखील यामध्ये तुम्ही सहभागी करू शकता. परंतु त्याकरिता न्यायालयाचे आदेशाची प्रत किंवा विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत द्यावी लागेल. म्हणजे हे तर एक्सेप्शनल केस झाली. इथे महत्त्वाचे 2च मुद्दे आहे की एक तर 2022मध्ये जे शिक्षकांचे एडिटचा फॉर्म आहे मित्रांनो, ते एडिट होणार आहे. हा झालं एक प्रकरण. आणि दुसरं प्रकरण, जे नवे शिक्षक आहे मित्रांनो, ज्याला आपण नव्याने फॉर्म भरण्याची संधी म्हणत आहोत, तर ते 2022मध्येच असणारे शिक्षकांसाठीच आहे, नव्या शिक्षकांसाठी नाहीच. कारण मित्रांनो यामध्ये 21च्या GRचा संदर्भ घेऊन सांगितलेला आहे की 30 जूनपर्यंत जर हे शिक्षक पात्र असतील, म्हणजे 2022चा 6वा टप्पाच इथे ते राबवत आहे. आणि त्यावेळचे शिक्षक ज्यांनी त्यावेळी ऑनलाईन फॉर्म भरला नव्हता, अशा शिक्षकांना नव्याने अर्ज भरता येणार आहे. नवीन शिक्षकांचा यामध्ये समावेश नाही. कृपया करून मित्रांनो याकडे सर्व GR पाहून सांगावा, जेणेकरून मुलांमध्ये याबाबतचा संभ्रम निर्माण होणार नाही. हे 2च विषय यामध्ये घेतलेले आहे. एक तर 2022मधील जे शिक्षकांनी अर्ज भरला नव्हता त्यांना अर्ज नव्याने भरता येणार. 2 नंबरचा मुद्दा, 2022मध्ये ज्यांनी अर्ज भरला होता त्यांचे फॉर्म एडिट करता येणार. हे 2 मुद्द्यांशिवाय मित्रांनो इतर कोणत्याही नवीन शिक्षकांना यामध्ये संधी देण्यात आलेली नाही. 2022चा 6वा टप्पा सध्या सुरू आहे. त्यामध्ये हे 2च मुद्दे मान्य केलेले आहे ग्रामविकास खात्याने व शिक्षण खात्याने. त्यानुसार कारवाई होत आहे. आता आपण म्हणत असाल की सर या नवीन अर्ज करण्यासाठी वेळ लागत आहे, तर तसं नाही. कारण यामध्ये बिंदूनामाली यापूर्वीच 22/11च्या पत्रानुसार अपलोड करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने कारवाई झालेली आहे. आता अशा शिक्षकांना म्हणजे एकतर नवीन अर्ज भरून जिल्हा निवड करायची आणि ज्यांनी जिल्हा निवड केला होता त्यांना एडिट करण्याची, हे 2 काम करायचे आहे शिक्षकांना. आणि यांना अर्ज सादर करण्याची मुदत 6 डिसेंबरपर्यंतच देण्यात आलेली आहे. म्हणजे मित्रांनो 1 आठवड्याचा टाईम यांच्याकरिता देण्यात आलेला आहे. त्यापर्यंत या शिक्षकांनी संबंधित जे कारवाई ते करावी लागणार आहे आणि जिल्हा परिषदांनी यावरची कारवाई करावी. सर्व संबंधित यांच्या निदर्शनास हे तारीख आणि हे पत्राचे त्यांनी कारवाई करण्यासंदर्भात आणून देण्याचे आदेश यामध्ये दिलेले आहे. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यावर जे आहे
काम करण्याचे आदेश यामध्ये ग्रामविकास खात्याचे उपसचिव यांनी दिलेले आहेत. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकतो की दैनिक पुढारी टाइम्समध्ये देखील हा 6व्या टप्प्यासंदर्भात हे बातमी आलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अर्ज न केलेल्या शिक्षकांना नव्याने अर्ज करता येणार. जिल्हा परिषदांमधील जे शिक्षकांचे प्राथमिक शिक्षकांचे बदले आहेत, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 6वा टप्पा सुरू करण्यासाठी ग्रामविकास खात्याने 2022 मध्ये अर्जात बदल करण्याची व अर्ज न केलेल्या शिक्षकांना अर्ज करण्याची संधी देण्याबाबतचे परिपत्रक काढलेले आहेत. त्यामुळे 6 डिसेंबरपर्यंत बदलीपात्र शिक्षक व इच्छुक शिक्षकांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी आता उपलब्ध होणार आहे. म्हणजे मित्रांनो, यामध्ये स्पष्ट तुम्ही बघू शकतो, आपण पत्रामध्ये देखील बघितलेलं आहे की 2022चं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि यामध्ये देखील एडिट आणि नव्याने फॉर्म भरण्याची 2022च्या शिक्षकांनाच इथे संधी आहे. प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा राबवत असून 2022 मध्ये ऑनलाईन अर्ज केलेल्या शिक्षकांनाच विचार यामध्ये केला जाणार होता. त्यावेळी अनेक शिक्षकांनी जिल्ह्यामध्ये त्यांची जागा नसल्याने अर्जच केला नव्हता. त्यामुळे उपलब्ध जागेनुसार इतर जिल्ह्यांचे त्यांनी पर्याय दिले होते. त्यामुळे आता त्यांना नव्याने अर्ज करण्याची संधी किंवा त्यांच्या निर्णयामध्ये बदल करण्याची म्हणजेच एडिट करण्याची संधी, अर्ज न केलेले अर्ज करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी राज्यातील शिक्षक संघटनांनी अनेक शिक्षकांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना भेटून केली होती. त्यामुळे ग्रामविकास खात्याने हा बदल केला जाणार नाही असे ग्रामविकास खात्याने म्हटले होते. परंतु त्यानंतर शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेतली, आक्रमक पवित्रा घेतला होता. याची दखल आता ग्रामविकास खात्याने घेतलेली आहे आणि शिक्षण मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रानुसार ग्रामविकास खात्याने 2022 मध्ये अर्ज केलेले व अर्जात बदल करण्यासाठी, अर्ज न केलेले शिक्षकांना अर्ज नव्याने करण्यासाठी व अर्ज केलेले शिक्षकांना त्यामध्ये बदल करण्यासाठी संधी दिली जाईल असे म्हटले आहे त्यांचे परिपत्रकामध्ये. ही आजची बातमी मित्रांनो, हे देखील आपण वाचू शकता आणि आता 6वा टप्पा सुरू होणार आहे. त्यामध्ये हे जुने शिक्षक आहे, यामध्ये कोणताही वेळ लागणार नाही. 6 डिसेंबरपर्यंत यांना अर्ज करण्याची इथे संधी मित्रांनो, हे दोनच यामध्ये त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे आणि दोन्हीकरिता जे आहे म्हणजे एडिट आणि नव्याने फॉर्म भरण्यासाठी 6 डिसेंबरचा कालावधी आहे. 6 डिसेंबर झाल्यानंतर एक 2 ते 3-4 दिवसामध्ये या शिक्षकांच्या बदल्यापात्र शिक्षकांच्या याद्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून जे प्रसिद्ध करतील. त्यानंतर लगेच बिंदूनामावली अद्ययावत करून 1 ते 2 दिवसांमध्ये आपल्या पवित्र पोर्टलवर जाहिरात येतील. म्हणजे मित्रांनो, याला जास्तीत जास्त 10 ते 12 तारखेदरम्यान हे यांचा बदल्यांचं काम पूर्ण होईल. 10-12 तारखेनंतर आपल्या पवित्र पोर्टलवर जाहिराती जिल्हा परिषदांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी संस्थांच्या पडतील आणि त्यानंतर भावी शिक्षकांना पसंतीक्रम देण्याची सुविधा देखील उपलब्ध होईल. अशा प्रकारे मित्रांनो, हे 2 महत्त्वाचे निर्णय होते, ज्याची माहिती मी तुम्हाला आज दिलेली आहे. आणि यावर बरेच ग्रुपवर अशी अफवा पसरवली जात आहे की सर, यामध्ये नवीन शिक्षकांना आता संधी दिलेली आहे, 30 जून 2023 पर्यंत सर्व शिक्षक अर्ज करू शकतील. तर असं काहीच नाही मित्रांनो. यामध्ये हे नव्याने अर्ज करणारे शिक्षक आहेत आणि हे ब नंबरचा मुद्दा आहे, तर हे एडिट करणारे शिक्षक आहेत. तर असे 2च यामध्ये आहे आणि याकरिता अत्यंत कमी कालावधीमध्ये हे बदल्या होत असतात, कारण ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून हे बदल्या होतात. 6 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा आहे. त्यानंतर याच्या याद्या प्रकाशित होतात आणि या शिक्षकांना नवीन शिक्षकांची भरती झाल्यावरच कार्यमुक्त करण्यात येतील, जेणेकरून शाळांना शिक्षक पण मिळतील मित्रांनो आणि शिक्षकांना त्यांची जी बदली झालेली शाळा पण मिळतील. तर अशा प्रकारची अपडेट्स होती, ज्यामुळे बरेच उमेदवारांनी मला मेसेज केले होते की सर, यावा तुम्ही नेमका हा प्रकरण काय ते समजावून सांगावा. म्हणून सर्व पत्रांचे संदर्भ घेऊन मी तुम्हाला इथे एक डिटेल व्हिडिओ दिलेला आहे. आपल्याला जर माहिती आवडली असेल तर आपण नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा, जेणेकरून सर्वांच्या लक्षात ही माहिती येईल.